जनता की मीडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज 8 डिसेंबर केंद्र सरकारने लागू केलेले नवीन कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असल्याचे सांगत काळी फिती लावून राष्ट्रवादीचे नागपूर शहरात जागोजागी आंदोलन। आज भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहरातर्फे दक्षिण नागपूरचे माजी आमदार दीनानाथजी पडोळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांनी पुकारलेला भारत बंदला नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा देत शहरात सक्कदरा चौक येथे पदाधिकाऱ्यांनी काळी फिती लावून व केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी करत आंदोलन केले। कैसे तो भी जल्दी में उन्होंने बहुमत के आधार पर ये विधेयक पास किया है, किंतु उसमें किसानों को विश्वास में नहीं किया है। किसानों को क्या चाहिए? आज इतने बड़े पैमाने पे जो आंदोलन चालू है किसानों का, पंजाब और हरियाणा के जो किसान यहाँ इकट्ठा हुए दिल्ली में, उनकी हालत आप देखते हैं। ऐसा आंदोलन इसके पहले कभी नहीं हुआ और सरकार किसी भी उसकी दखल नहीं रही है, बात करने के लिए खाली नहीं है। कम से कम बात तो करें, किसानों की क्या समस्या है। सरकार बोल रही है कि ये विधेयक अच्छा है किसानों के लिए, जब किसान खुद बोल रहे हैं कि हमारे लिए ठीक नहीं है, तो इसके दखल सरकार ने लेना चाहिए। और जो आंदोलन इस तरह धड़कशाही चल रही है, बड़े बड़े रास्ते खोद के वहाँ खंडक बनाए गए, यानी कोई दुश्मन नहीं के किसान, इस ढंग से जो व्यवहार सरकार का, उसका हम निषेध करते हैं और पूरे किसानों का हम समर्थन करते हैं। आज देशव्यापी आंदोलन सुरू आहे। जितकी शेतकरी गरीब जनता आहे त्या लोकांवर दिवसेंदिवस अन्याय होत आहे केंद्र सरकारकडून, आणि केंद्र सरकारने हे विधेयक तात्काळ मागे घ्यावं किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करावी या अपेक्षेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहर अनिलजी अहिरकर शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये, तसेच आमचे दक्षिण नागपूरचे माजी आमदार माननीय दीनानाथ भाऊ पडोळे यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही शहरभरात संपूर्ण आंदोलन करतो आहे। आणि केंद्र सरकारला आम्ही या आंदोलनातनं चेतावणी देतो आहे की त्यांनी समजा या विधेयकामध्ये सुधारणा केली नाही तर असंच आंदोलन आम्ही सुरू ठेवू आणि याचा प्रतिकार करू। भारतामध्ये शेतकऱ्याचं कमरटं मोठं आहे आणि एक पूरग्रस्त म्हणा, पूरग्रस्त म्हणा, या माध्यमातून शेतकरी अगोदरच त्याचं कमरटं मोडलेलं आहे। म्हणून या सरकारने केंद्र सरकारने नवीन कायदे पास केलेले आहे तर हे गरीब शेतकऱ्याचं कमरटं मोडून पुंजीपतीचं घर भरण्याची नीती या केंद्र सरकारची आहे। म्हणून या भारतातल्या शेतकऱ्याला आमचं राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन आहे आणि केंद्र सरकारचं आम्ही या ठिकाणी दिसतो। नागपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दक्षिण नागपूरमध्ये सक्कदरा चौक येथे जे शेतकऱ्यांचं केंद्र सरकारने जे विधेयक केलं त्या विधेयकाला विरोध असून एक चांगलं जन आंदोलन या नागपूर शहरात राष्ट्रवादीच्या माध्यमातून सातत्यानं चालू होत आहे। आज तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे। जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि ह्या आत्महत्या केल्या असतानाही केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे। त्यांचा जे बाजारभाव शेतमालाला मिळाला पाहिजे नव्हतं तो हमीभाव मिळत नाही आणि त्यामुळे आपले शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्या करत आहे। आदरणीय पवार साहेबांनी शेतकऱ्यांना या आंदोलनात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या माध्यमातून पाठिंबा दिला, महाविकास आघाडीचा पाठिंबा। आणि हे विधेयक केंद्र सरकार मागे घेत नसेल तर आम्ही हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून सातत्यानं सुरू ठेवू अशी देते मी माहिती दिलं आहोत। कारण त्यांनी आपलं हे मागे घ्यायला पाहिजे, जे विधेयक आहे ते त्यांनी मागे घ्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मालाला वगैरे भाव द्यायला पाहिजे। कारण शेतकऱ्याला हा अन्याय होतो। आज शेतकरी आपण बघतो आहे शेतकरी हा मागेच राहिलेला आहे, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे अन्याय होतो आहे। म्हणून आम्ही पूर्ण राष्ट्रवादी नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही रस्त्यावर उतरलेली आहे। त्यांनी जर हे विधेयक मागे घेतलं नाही तर आम्ही आंदोलन अजून तीव्र करू आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात करू की मोदी सरकार आम्ही दाखवून देऊ की आम्ही काय आहोत। सावरकर शहर महाराष्ट्र 8 डिसेंबर
आम्ही जाहीर निषेध करतो मोदी सरकारचा की त्यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं आणि आमच्या किसानाला न्याय द्यावा। कौन कहता है कि अर्थशास्त्र कहते हैं कि व्यापार से देश चलता है, लेकिन ये झूठ है, क्योंकि किसान लॉकडाउन के कारण किसान का हल चला तो पूरा देश चला, ये हम जानते हैं और हम निषेध करते हैं। मोदी सरकार हाय हाय। आंदोलनाचे आयोजन मेहबूब पठाण, एकनाथ फलके, आदित्य मेंढेकर, विनय शाहू आणि अमोल शिरभाते यांनी शहर प्रवक्ता श्रीकांतजी शिवणकर, दक्षिण नागपूरचे अध्यक्ष अशोकजी काटले यांच्या मार्गदर्शन केले होते। असे खबर तुम्ही बघत राहा जनता की मीडिया न्यूज चॅनल मध्ये।